दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटायचं प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. रोज नवीन नवीन घटना घडतात, राजकीय घटना घडतात. या संदर्भात आपण बोलतो आहोत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपूर आणि मंगळवेढा असेल किंवा माढ्याला जोडलेला भाग असेल, या सगळ्याचा शुभारंभ रांजणीच्या महादेव मंदिरामध्ये करण्यात आला. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे, युवराज पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते आणि इथं प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आणि भाजपनं ज्या काही खेळ्या खेळल्या आहेत पंढरपूर भागामध्ये, म्हणजे कल्याणराव काळे यांचे बंधू असतील समाधान काळे यांना पक्षात घेतलंय, गणेश पाटील यांना पक्षामध्ये घेतलेलं आहे, त्यांच्या घरांमध्ये उमेदवारी दिली आहेत त्यांनी, आणि भाजपच्या कमळ चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत. आणि ह्या निवडणुकीची सूत्र आहेत ती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या हाती घेतलेले सगळे, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्ष प्रवेश झाले. आणि त्यानंतर आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक या भाजपच्या नेत्यांनी आता प्रचार सुरू केलाय जोरदार. या प्रचाराचा शुभारंभ रांजणीमध्ये झाला तेव्हा प्रशांत परिचारक जे पांडुरंग परिवाराचे नेते सुद्धा आहेत, आणि या भागामध्ये पांडुरंग परिवाराची ताकद चांगली आहे, आणि त्यांचं भाषण तिथं झालं तेव्हा त्यांनी एक शपथ घातली त्यांनी सगळ्यांना, की त्यांनी म्हणले की तुम्हाला मी शपथ घालतो आणि जास्तीत जास्त भाजपचे उमेदवार सर्वच्या सर्व म्हणजे कासेगाव गटासह पंढरपूर तालुक्यातले सगळे उमेदवार हे विजयी झाले पाहिजेत. आणि यावेळी त्यांनी भावनिक आवाहन केलं की स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची, म्हणजे ग्रामीण भागातली मोठी निवडणूक ही पहिलीच आहे, आणि आपल्याला ही कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक जिंकायची आहे. भाजपच्या प्रचाराचा शुभारंभच भावनिक मुद्द्यावर आणि शपथ घालून करण्याचा हा प्रयत्न प्रशांत परिचारक यांचा होता. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदी डॉक्टर प्रणिता भालके या विजयी झाल्यानंतर प्रशांत परिचारक यांचे बंधू आणि पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडी जी आहे त्याचे प्रवर्तक अध्यक्ष उमेश परिचारक यांनी कासेगावच्या सभेत सांगितलं होतं की भालके दाम्पत्याने मोठ्या प्रमाणात भावनिकता केली आणि जातीवाद या दोन मुद्द्यावर भालके हे पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले, नगराध्यक्ष झाले. त्यांचीच री पुढे समाधान आवताडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ओढली होती, आणि भावनिकता आणि जातीयवादाचा ठपका त्यांनी भालकेंवर ठेवला होता. आणि आता एका बाजूला भालकेंवर आपण भावनिकतेचा ठपका ठेवता आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणजे जे 2013 पासून भाजपमध्ये काम करतायत ते प्रशांत परिचारक यांनी रांजणीच्या सभेमध्ये शंभू महादेवाच्या मंदिरासमोर भाषण केलं, आणि त्यांनी साक्ष ठेवलं शंभू महादेवाला, आणि त्यांनी सांगितलं की मी शपथ घालतो तुम्हाला. असं शपथेवर आता हे राजकारण आलेलं आहे, ही निवडणूक आलेली आहे. म्हणजे ज्यांनी आरोप केला भालकेंवर भावनिकतेचा, जातीयवादाचा, त्यांनीच आता मतदारांना आव्हान केले, शपथ घालून आव्हान केले की जास्तीत जास्त सर्वच्या सर्व भाजपचे उमेदवार विजयी करावे. विकासाचं व्हिजन असणारा पक्ष, विकासाच्या वाटेवर चालणारा भारतीय जनता पक्ष, कामं करणारा भारतीय जनता पक्ष, जगातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष, कार्यकर्त्यांची फौज असणारा भारतीय जनता पक्ष आहे. याचबरोबर भाजप बरोबर पांडुरंग परिवार आहे, आता कल्याणराव काळे यांचा परिवार आहे, स्वर्गीय राजू पाटील यांचा परिवार म्हणण्यापेक्षा गणेश पाटील यांचे समर्थक त्यांच्या बरोबर आहेत, स्वतः औदुराणा पाटील यांचे नातू युवराज पाटील ते व्यासपीठावर आहेत, समाधान आवताडे यांचा गट भाजप बरोबर आहे. एवढं सगळं आहे. याचबरोबर सत्ता आहे, आमदारकी भाजपकडेच आहे, नगर परिषदेमध्ये बहुमतही भाजपचंच आहे, फक्त नगराध्यक्ष पंढरपूर आणि मंगळ्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे. हे सगळं असताना ह्या ग्रामीण निवडणुकीमध्ये शपथेवर राजकारण येतं किंवा शपथेवर आव्हान करावं लागतं लोकांना मतदान करा म्हणून, आणि त्याकरता स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा दाखला दिला गेला. मान्य आहे, स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचं व्हिजन होतं, काम होतं, त्यांना मानणारा मतदार होता, आणि त्यांनी कधी कोणालाही शपथ घालून मतदान करायला लावलं नाही. त्यांनी कामं केली, पंढरपूर तालुक्याचं नंदनवन करण्याचा प्रयत्न केला, सहकाराचं नंदनवन करण्याचा प्रयत्न केला, संस्था उत्तम रीतीने चालवल्या, ज्या पक्षात त्यांनी काम केलं तो पक्ष त्यांनी वाढवला, आणि एक आदराचं स्थान महाराष्ट्र राजकारणात मिळवलं होतं. त्यांच्या शब्दाला इतका मान होता की 25 वर्ष त्यांच्यावर
मतदारांनी विश्वास ठेवून त्यांना आमदार केलं होतं. सर्व संस्था त्यांच्या ताब्यात दिल्या होत्या. नगर परिषद असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्ह्यामधली जिल्हा बँक असेल, जिल्हा दूध संघ असेल, सर्व बाकीच्या संस्था सगळीकडे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारकांचा दबदबा होता. त्या राजकारणामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख, स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल, माजी आमदार बबनदादा शिंदे, असे अनेक नेते होते आहेत अजून सुद्धा यातले बरीपैकी. ह्या सगळ्यांचा शब्द हा प्रमाण मानला जायचा. मात्र आताचं राजकारण बदलत गेलं. आता भावनिकतेचा मुद्दा हा प्रत्येक निवडणुकीमध्ये घेतला जातो. यापूर्वी सुद्धा विधानसभेची पोटनिवडणूक असेल किंवा अन्य निवडणुकांमध्ये सुद्धा असे दाखले दिले गेलेले आहेत. मात्र जेव्हा आपण दुसऱ्यावर आरोप करतो की भालके हे भावनिकतेचा मुद्दा घेऊन पुढे आले, जातीयवाद झाला आणि आम्ही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालो, त्याच वेळी मात्र दुसरीकडं भाजपचे ज्येष्ठ नेते प्रशांत परिचारक, ज्यांना विकासात्मक त्यांच्याकडे व्हिजन आहे, अनेक त्यांच्या योजना असतात, ते प्रोजेक्ट छान राबवतात, हे सगळं असताना सुद्धा या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर अनेक गट तट पक्ष हे सगळे भाजप बरोबर असताना, राज्यातली पॉवरफुल सत्ता त्यांच्यावर असणारा, पालकमंत्री त्यांच्यावर असताना, ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा शपथेचा सहारा घ्यावा लागतो. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप म्हणण्यापेक्षा प्रशांत परिचारक यांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे. नगर परिषदेतला नगराध्यक्ष निवडणुकीला पराभव त्यांच्या जिवारी लागलाय, पक्षाच्या जिवारी लागलाय. त्यामुळं आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या जागा जिंकायच्यात. कारण यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये एखाद दुसरा गट सोडला तर पांडुरंग परिवार भाजपचाच दबदबा राहिलेला आहे. आता तर भाजप बरोबर पांडुरंग परिवार म्हणजे भाजप यांच्याबरोबर आता काळे पाटील यांचे गट सगळे काम करत आहेत. आवताड्यांसारखे आमदार त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळं त्यांचा प्रयत्न तर सगळेच गट जिंकण्याचा आहे. मात्र विरोधही तितकाच आहे. आणि स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या निधनानंतरची हीच पहिली जिल्हा पंचायत समितीची निवडणूक येते आहे. त्यामुळं ग्रामीण जनता परिचारकांवर किती विश्वास ठेवते, भाजपवर किती विश्वास ठेवते, याचा कस या निवडणुकीमध्ये लागणार आहे. याकरता तर हे शपथेचं राजकारण. नमस्कार.